भावा खरंच एक नंबर चष्मा आहे बघ येऊ. होय माझ्या आज्यानं सांगितलं त्यामुळे मला चष्मा मिळालाय. चला आज्याला जाऊन सांगूया. चल चल. अण्णा ओ अण्णा अण्णा काय झालं अण्णा मेलं काय अण्णा 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 भावा अरे मला वाटतं तुझ्या आजोबाची इच्छा असेल कवा तरी येऊ चष्मा घालायची पण इच्छा अपूर्ण राहिली बघ मी याला आजोबा तुमचं. बाबा जिवंतपणे अण्णांची इच्छा पूर्ण झाली नाही पण मी मेल्यावर पूर्ण करणार बाबा. आत्ता घालतो अण्णाला अण्णा अण्णा. बरं झालं म्हातारं मेलं. आता सगळी प्रॉपर्टी आपोआप माझ्या नावावर होत्या. सुकाळीच्या तुझ्या नावावर नाही होणार. मी अजून मेलेलो नाही. पण मी कुठं काय म्हणले मी तर ग बसलो इथं. चष्मा घातलाय मी. मनातलं सगळं कळतंय मला. सॉरी सॉरी आजोबा सॉरी. आणि ह्यो चष्मा माझ्यासाठी आणायला लावलाय मी तुला. हा म्हणजे माझं पहिलं प्रेम आहे शेवंता. ती मला लय आवडत्या. चौथीत असताना तिनं मला नकार दिलेला. मग आता तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते बघायचं आहे मला. बर बर अण्णा. आईला म्हाताऱ्याची लाकडं मसनात जायचं टाइम आलं तरी पण बायचा नाद सुटेना फुकणीच्याचा. काहीच्या अजून तर तरणा बांधगड आहे मी. तुझीच लाकडं मसनात घालवीन. सॉरी सॉरी आजोबा मनातला ऐकू येते काय ध्यानातच नाही माझ्या. बर मला शेवंताच्या घरला घेऊन चला. बर बर उठा आजोबा. चला चला अण्णा 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 सॉरी सॉरी चला चला चला. ती बघ माझी शेवंता बघते माझ्याकडं. चक्का अण्णा तसं जरा पुढे जाऊन बघतो तिच्या मनात काय चाललंय माझ्याबद्दल. अण्णा पुढे जायच्या अगोदर ह्यो चष्मा घालून जावा हिरो दिसचिला. पण ह्यो चष्मा घालून मला कसं करणार तिच्या मनात काय चाललंय ती. अहो मी घालतो की मी सांगतो ती तिच्या मनात काय चाललंय ती. बरोबर. हा हा ओके ओके जावा. हा शेवंता कशाला आला यो काळा रंगा. चौथीत असताना नाही म्हणलेली याला कुत्रा परत आला या. काय म्हणते रे? ती म्हणते की रंगराव कसला हिरो दिसतो या. चौथीत असताना त्याला होय म्हणली असती बरं झालं असतं. आज नवरा असता माझा. काय सांगतोयस? होय ह्याला घातला डबऱ्यात ह्याला केसात हात काय फिरवतोया हसतोया काय नुसतं जवळ तर येऊ देस चपलानच फोडते याला. काय म्हणते रे? ती म्हणत्या रंगरावून जर मला जवळ येऊन प्रपोज केला का नाही मी लगेच होय म्हणेल त्याला. काय सांगतोयस? होय होय जातो लगेच. जावा जावा. शेवंता आय लव्ह यू मेरी जान. अरे कुत्र्या तुला नेला जाळाला वय बिया मला गंडवतोय. ए हाय वैभव, ओळखलंस मला? नाही कोण तू? अरे मी शिवानी 5वी पर्यंत तुझ्या वर्गात होते बघ. अरे तू तर मुंबईला होतीस ना? हो पण 1 वर्ष झालं गावी आलीये. बर बर पण छान दिसतेस हा तू. अय्या थँक्यू. हा अरे यार हा शाळेत असताना तर चंपू होता. आता किती हँडसम दिसतोय. पहिला हँडसम म्हणली मला जमते वाटतं. काय म्हणालास? काय नाही ऐक ना, तुला गर्लफ्रेंड आहे? नाही गर्लफ्रेंड. मला आवडेल तुझी गर्लफ्रेंड व्हायला. खरंच काय? होय. मी याला बॉयफ्रेंड तर बनवले पण मला हा शॉपिंग करायला घेऊन जाईल ना? अगं चल शॉपिंग करायला जाऊया. अरे पण तुला कसं समजलं मला शॉपिंग करायची इच्छा आहे ते? अगं तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं की मला लगेच कळतं या. एकदा प्रेमात पडलं का ना आपण थटत नाही. चल बास काय एवढी शॉपिंग का अजून काय पाहिजे तुला? नको नको बास. किती चांगलं आहे वैभव, मला एवढी शॉपिंग करून दिली. आईला माझी तारीफ करते वाटतं. गोम संगतीनं माझ्या तू येशील का? चल जाऊया. अरे वैभव चल चल लवकर आत चल. अगं झालं काय? चल चल चल. ऐक ना हिथंच लपून बस, इथनं हलू नकोस. अगं पण झालंय काय? अरे माझा भाऊ आलाय सुरेश, त्यानं जर मला तुझ्या बरोबर बघितलं ना तर पप्पांना नाव सांगल तो. बर बर दिसू नको अजिबात त्याला. अरे देवा, मी वैभवला सुरेश माझा भाऊ आहे म्हणून सांगितले पण माझा आणि सुरेशचं लफडं आहे हे वैभवला समजलं तर वैभव सोडून देईल मला. काय झालं? काय नाही ते कुठे गेला बघ. हे चल इथनं. वैभव तू इथं? सुरेश तू
अगं माकडीने मला गंडवतेस होय. तुझ्या तर आता चिरकुट इकडे या. काय हो भाई अरे त्या वैब्याकडे जादूचा चष्मा असं कळालंय मला. तो चष्मा घातला की मनातला ऐकू येतंय. काय सांगताय भाई होय तुम्ही दोघ जण जावा आणि तो चष्मा पळवून आणा. बर भाई चल भावा येवाय बघ चष्मा चल चल ए चष्मा घालून बघूया मनातला ऐकू येते का बरोबर बोल काहीतरी हा अरे कोण शिरले घरात? त्याला घाटलं मी डबऱ्यात त्याला. ए बाब्या बाईचा आवाज काढ तुझी मनात अरे बुरट्या बायच बोलली आतनं बाईच बोलले मी भावा मी मनात बोललेलं काय कॉल नाही काय नाही आईला बहुतेक आपण चष्मा चुकीचा आणला आईच्या गावात निघताना माकडानो. हलायत ना. भाई नाही चष्मा देऊन कटूया हा भाई भाई आणलाय बघा चष्मा आणि इकडे हे बाब्या तू काय तर मनातल्या मनात बोल बघूया मला ऐकू येतंय का. बर अरे बोल की लवकर. हा भाई तुम्ही लय चांगला आहे सा अरे बाब्या तू बोलायला खरंच मला ऐकू आलं. भाई तुम्ही लय चांगला असं म्हणलास का नाही. वय वय एक नंबर चष्मा का अजून काहीतरी बोल बघूया. अरे बोल की लवकर. अरे बोल की हा नाही बोलतो भाई तुम्ही लय चिकना आहेसा तुम्ही लय भारी आहेसा तुमच्यासारखा जगात माणूस कोण नाही युवा नेतृत्व म्हणजे आमचं कोकणीच्या मागापासून तू मागणं बोल तुझी तुझ्या तर आता. सॉरी भाई आम्हाला तो चष्मा गावलेला नाही अरे पण तुझ्या जादू चष्मा कुठे सांग लवकर. चला तुम्ही आमच्या बरोबर तो चष्मा आणूया चल चष्मा दे तुझा. मी नाही देणार दे नाही तर गोळी घालीन. देतो गुळी घालू नका आता बघा या चष्म्याचा वापर करून मी लय मोठा डॉन होणार आहे. वय भाई कशाचा डॉन होतीस तू झोपलास की चष्मा पळवणार आहे मी माकडा चष्म्याला हात लाव की हातच तोडतो तुझा. आईला मनात बोललेलं ऐकू गेलं वाटतं कोकणीच्या मनातलं सगळं ऐकू येतंय मला. चष्मा चष्मा बर चला येत नाही बघ. चष्मा ताणतोय. भरट्यानो माझ्याबद्दल मनात बोलताना 10 वेळा विचार करून बोलायचं. काय जर चुकीचं बोलला तर पैताना केस काढणार दोघांची. भाई नमस्कार काय रे मला चष्मा द्या की माझा नाही देणार जागारला. भाई मला चष्मा द्या तुम्हाला ही जादूच घड्याळ देतो जादूचं घड ह्यानं काय होतंय. ही घड्याळ हातात घातलं आणि बटन दाबलं का नाही तुम्ही गायब होणार आणि परत ही बटन दाबलं की परत तुम्ही येणार घे गंडवू नको. अहो गंडवत नाही घालून बघा आणि बटन दाबा आणि बघू भाई चष्मा द्या की माझा इधर हेच काय बटन. नाही पलीकडचं बरोबर. भाई कुठे गेला तुम्ही भाई दिसन झालाय तुम्ही अरे वा 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 खरं दिसन झाली वरती असत मी. आता मी बँकेत जाऊन दोराने टाकणार चोरा करणार आणि कोणालाच गावणार नाही. यस भाई तुमचा नुसता आवाज येतोय कुठं आहे तुम्ही भाई कुठे बाय मारू नका की बाय मारू नका की राव अजून कोण गावते का बघतो गंमत करायला. म्हातारा आले तिकडे त्याची गंमत करतो जरा. इधर तुला एक नंबर ऍक्टिंग केली थँक्यू आईला ह्याला नुसती टोपी दिसत असणार आहे. टोपी दे माझी काय मी दिसतोय तुम्हाला. मी काय अंधार आहे तेव्हा खडी दिसतोय मला कुरळ्या काय म्हणजे ह्यांनी काय ठेवलं मला. तू मित्राचा आता.